नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीज या चॅनलवर. आणि आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही नेहमी खाण्यासाठी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात, धाब्यावर जातात. पण आता यापुढे हा पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने हा घरीच कसा बनवायचा ते मी आज दाखवणार आहे. यासाठी मी फ्रेश 1 किलोचं चिकन घेतलं आहे आणि चिकन हे मी एकदम मोठे मोठे पीस घेणार आहे. जे बारीक पीस आहे ते वापरणार नाही आहे. किंवा तुम्ही यासाठी बोनलेस चिकनसुद्धा यूज करू शकता. हे मी मोठे अर्धा किलोचं चिकन घेतलं आहे. त्यावर मी हळद घातली आहे 1 चमचा आणि मी लाल तिखट वापरणार आहे. हे घरगुती लाल तिखट आहे, तेही मी 1 चमचा वापरलेला आहे. आणि आपण मॅरिनेशन करत आहोत या चिकनचं, त्यासाठी मी अर्धा लिंबाचा रससुद्धा याच्यात घातलेला आहे. आणि मॅरिनेशन करण्यासाठी आपल्याला मिठाची देखील गरज आहे. हे सर्व घालून मी चांगलं या चिकनवर चोळून घेणार आहे. आणि या चिकनला व्यवस्थित मसाले लागण्यासाठी मी हे मॅरिनेशनसाठी 30 मिनटे बाजूला ठेवणार आहे. आणि आपल्याला एक साधं वाटण करून घ्यायचं आहे. हिरवं वाटण, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसणाचं. आणि जे हे 3 कांदे आणि 2 टॅमॅटो मी घेतले आहेत त्याचे मोठे मोठे काप करून घेणार आहे. आणि ते एका कढईत तेल गरम करून तेलात चांगले शिजून देणार आहे. मी प्रथम कांदा घातलेला आहे आणि कांदा हा आपल्याला तेलावर शिजून द्यायचा आहे. हा कांदा जर चांगला शिजला ना तर आपल्याला दुसऱ्यांदा हे वाटण जे आपण करणार आहे ते जास्त शिजवायची गरज लागत नाही. आता आपण टॅमॅटो देखील ह्याच्यात घातले आहेत. जे 2 मोठे टॅमॅटो आपण मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहेत. बारीक पीस करण्याची काही एक गरज नाही. त्याचबरोबर 10 ते 12 आपल्याला काळे मिरी घालायची आहेत. 7 ते 8 काजू घातलेले आहेत आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत. आणि हे चांगलं तेलावर आपल्याला शिजू द्यायचं आहे. ही सर्व सामग्री शिजल्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आणि थंड झाल्यानंतर ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरमध्येच पेस्ट करा. व्हिडिओत दाखवलेल्या जादूने काही पेस्ट होत नसते. आणि आपण ज्या कढईतनं हे काढलं होतं त्याच कढईत थोडंसं तेल ॲड करून मी आता चिकनचे पीससुद्धा या कढईत टाकून घेणार आहे. आपल्याला चिकनचे पीस थोडे सुट्टेच या कढईत टाकून घ्यायचे आहेत. आणि हे पीस आपल्याला 10 ते 12 मिनटं आपल्याला या तेलावर शिजू द्यायचे आहेत. हे चिकन मॅरिनेटेड असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. आणि तेलावर चांगलं परतून घेतल्यामुळे ह्यांचे जे मसाल्याचे फ्लेवर आहेत ते चिकनमध्ये चांगले उतरून येतात. आणि त्यामुळेच ही रेसिपी एकदम टेस्टी आणि रेस्टॉरंटसारखीच होते. आता ही आपण 1 पॉट रेसिपीसुद्धा म्हणू शकतो, कारण आपण हे चिकन काढून घेतल्यानंतर याच तेलात आपण ठेचलेला लसूण जो होता तो घालूया. आणि जे आपण वाटण केलं होतं, हिरवं वाटण, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचं, ते 1 ते 2 चमचेच घालायचं आहे. जास्त घालण्याची गरज नाही. आणि हा आता आपला सिक्रेट पदार्थ जो मी घातला आहे तो आहे बेसन. 2 चमचे आपल्याला बेसन घालून घ्यायचे आहेत. आणि बेसन घातल्यानंतर तो तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे, ज्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आणि आपण जी रेसिपी बनवणार आहे त्याच्यामध्ये याचा कच्चेपणा अजिबात जाणवणार नाही. आपण या रेसिपीमध्ये काहीच दही किंवा क्रीम वापरलेलं नाही, तरी ती रिचनेस येण्यासाठी आपल्याला हा बेसन वापरावाच लागणार. त्यासाठी आपण हा 2 चमचेच फक्त अगदी बेसन वापरणार आहोत. आपला हा बेसनसुद्धा चांगला परतून झालेला आहे. आणि त्यात आपण जे केलेलं वाटण होतं, कांदा, टोमॅटो, काळी मिरी, लसूण आणि काजू यांचं वाटण जे होतं ते आपण देखील ह्याच्यात घालून घेतलं आहे. आणि हे सुद्धा आपण तेलावर छान खमंग परतून घेणार आहोत. वाटण आपलं परतून झाल्यानंतर आपण ह्यात घरगुती मसाला, गरम मसाला आणि 1 चमचा हळद घातलेली आहे. बस एवढेच बेसिक मसाले आपल्याला वापरायचे आहेत या रेसिपीमध्ये. आणि ती चव देखील तितकीच भन्नाट येते जितकी आपण रेस्टॉरंटमध्ये टेस्ट करतो. आता हे जे आपलं चिकन होतं तेही आपण यात घालून घेणार आहोत. हे चिकन आपण अगोदर 90% शिजून घेतलं होतं. चिकन कढईत घातल्यानंतर आपल्याला या वाटण आणि हे चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला या चिकनला हे सगळे मसाले लागले पाहिजे. आणि आपलं हे चिकन आपल्याला 10% अजून शिजू द्यायचं आहे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ देखील ह्याच्यात घालायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे. आणि हे झाकण लावून आपण 10 मिनटं अजून शिजू द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपलं हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल आपली चिकन कढाई तयार आहे. 1 पॉट तुम्ही
रेसिपीसुद्धा ह्याला म्हणू शकता, कारण आपण एकाच कढईत हे सगळे वाटण आणि सगळी रेसिपी तयार केलेली आहे. आपलं रेस्टॉरंट स्टाईल चिकन कढाई हे रेडी आहे. तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर हे एन्जॉय करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या 14 रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.